बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। शेअर मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट होत असून त्याकरिता बँक अकाउंटची गरज आहे। त्यांचे बँक खाते वापरले जाईल त्यांना 2% कमिशन मिळते असे सांगत सोलापूर शहरातील एका महिलेचे 26,52,000 व दुसऱ्या महिलेचे 18,30,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली। येथील अश्विनी तुकाराम भोसले वय वर्ष 36 सम्राट चौक माने वस्ती व त्यांची मैत्रीण पद्मिनी या दोघींनी शेअर मार्केटमधील प्रॉफिटचे आमिष दाखवून फसवण्यात आले। याबाबतची तक्रार अश्विनी भोसले यांनी दिली। तक्रारीवरून दीपाली सुहास चाबुकस्वार, सुहास विठ्ठल चाबुकस्वार दोघे राहणार 121 उत्तर कसबा, अभिषेक शंकर निराळे वस्ती वय वर्ष 25 राहणार हांडे फ्लॉट जुना नाका यांच्यावर गुन्हा दाखल झाला। ही घटना 10 मार्च ते 13 ऑगस्ट या काळात घडली। फिर्यादी भोसले व त्यांची मैत्रीण पद्मिनी यांना 1 महिन्याकरिता तुमच्या नावाने बँक खाते काढून द्या, त्या बदल्यात तुम्हाला 1000 रुपये खात्यावर मिळतील, ते पैसे तुम्हीच घ्या, तुमचे खाते 1 महिन्यात क्लोज करून देतो, तुम्हाला काही अडचण येणार नाही असे सांगून आरोपीने या महिलांचा विश्वास संपादन केला होता। फिर्यादी अश्विनी भोसले यांच्याकडून मोबाईलचे नवीन सिम कार्ड व कर्नाटक बँकेचे खातेही काढले, त्याद्वारे इतर राज्यातील लोकांचीही फसवणूक केली। त्यापैकी फिर्यादी भोसले यांच्या बँकेच्या खात्यातून एकूण 26,52,000 रुपये व त्यांची मैत्रीण पद्मिनी यांच्या बँक खात्यातून 18,30,000 रुपयांची फसवणूक केली। ही रक्कम वेगवेगळ्या खात्यावर ट्रान्सफर केली। यासाठी भोसले यांच्या बँक खात्याचा वापर करून आर्थिक फसवणूक केली आहे। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।